हे बघा, एवढं सुंदर तत्वज्ञान भारतीय साहित्यात आणि महाराष्ट्रीय साहित्यात तथागतांचा विचार, बसवेश्वरांचा विचार, चक्रधर स्वामींचा विचार, सेवालाल महाराज, तथागत गौतम बुद्धांच्या विचाराची सरणी ही मेल्यानंतर तुमचं काय होईल हे न सांगण्यासाठी नाही, तर मरेपर्यंत तुम्ही चांगले कसे जगाल हे जे सांगितलं जातं त्यांना महापुरुष असे म्हणतात. आपल्या भाग्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मिळाले. त्यांच्या नंतर आमचा जन्म झालाय हे आमचं भाग्य आहे. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ते अभंग म्हणजे भगवान बुद्धांच्या विचाराचं ट्रान्सलेशन आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या जवळ आलेलो आहे. मी तमाम मराठ्यांना, कुणब्यांना, माळ्यांना, वंजाऱ्यांना, देशमुखांना, ब्राह्मणांना, ज्यांना ज्यांना बुद्ध माहीत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सवर्ण म्हणवणाऱ्यांना माहीत नाहीत, अशांना गेल्या 40 वर्ष मी सवर्णांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध सांगतोय. आणि बुद्धांना, आंबेडकरी विचाराच्या चळवळीच्या शिकलेल्या तरुणांना मी ज्ञानोबाराया, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, जनाबाई, एकनाथ महाराज मी आंबेडकरी लोकांना का सांगतोय तर ह्या सवर्णांमध्ये की काही लोक वारकरी संप्रदायाला धर्म समजतात. वारकरी संप्रदाय धर्म नाही, तर जगातल्या सर्व धर्मातल्या लोकांना मानवतेने जगायला शिकवणारा बुद्धांच्या वाटेवरचा विश्वधर्म म्हणजे वारकरी संप्रदाय. या रे लहान थोर, या रे लहान थोर. महाराज पुढे सांगा. याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, न जगे चिंता कवनाशी, या रे लहान थोर, याती भलते नारी नर. वारे पट्ट्या असा इकडे असा एका वेळेला उंच्यापासून तर नीच्यापर्यंत सर्वांना आनंद आणि समता प्राप्त व्हावी असं शिक्षण देणारा कृतिशील संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. त्या वारकरी संप्रदायाचा झेंडा नामदेवाने उभा केला, ज्ञानदेवांनी, माऊलींनी उभा केला. नामदेवे ज्ञानदेवे रचिला पाया, नामदेवे ज्ञानदेवे रचिला पाया, नामदेव ज्ञानदेव रचिला पाया, नामदेव ज्ञानदेव रचिला पाया, नामदेवे ज्ञानदेवे रचिला पाया. हरी
अनिल भाऊंचा चिरंजीव बरं का, टाळे वाजवा माझा सत्कार. एका थोड्या वेळासाठी ऐका, जरा जास्त वेळ घेणार नाही कारण बरेच कार्यक्रम झाले आणि तेव्हा पटपट आपण सांगूया. अगदी तुम्ही उभे राहिले तरी तुम्हाला अरे बाबा काय रागवतो बुद्धांच्या वाटेवर म्हणायचं आपल्याला. भीम म्हणू भीम, भीम म्हणू भीम, भीम माझा गुरु भाऊ, भीम माझा गुरु भाऊ. लाडक्या लेकीला आपण शाळेत पाठवू, माझ्या लाडक्या भीमाला बाई समजावून घेऊ. इथे अहंकारी माणूस नाही चालत, युगो नाही चालत, द्वेष नाही चालत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममोह निरअहंकार समदुःख सुख क्षमी. काय भगवान श्रीकृष्णांच्या गीतेमध्ये आणि भगवान बुद्धांच्या साहित्यामध्ये एवढा सुद्धा फरक नाही. जो फरक केला ना या घुसखोऱ्यांनी, कोणी केला? पेशव्यांनी. ही घुसखोरी आहे ना, ही असं जिथे तिथे तुम्हाला तुकोबांच्या अभंगात पण घुसखोरी दिसते. मी स्वतः वाचक आहे ना, सगळ्या गोष्टी वाचतो आहे. पण सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली एक ब्राह्मणाचं पोरग. कोणाचं पोरग बायांनो? ब्राह्मणाचं. म्हणजे कळलं ना, खांद्यावर पदर, नेहमीच आदर. कधी बाई कांदे लावायला गेली नाही का खुरपायला गेली नाही तरी वरण भात भाता होतो. आमचं आहे जे बोंबल्याच्या काड्या. आज काय खाल्लं ग? काय नाही, बरगाड्या होत्या बाकराच्या, तेवढ्या उकाडल्या खाल्ल्या. अरे आम्हाला जेवायची सुद्धा पंचायत होती. लोक शिवले तर आमचा विटाळ होत होता. आज अनिल भाऊ कांबळे तुमच्या गळ्यात हार जेव्हा पडले ना, तेव्हा तुमच्या माझ्या बाप जाद्यांच्या मला कोपरातून गळणार पाणी आणि त्यांच्या हातावर वरून सवर्णांच्या बायांनी ओतलेलं पाणी माझ्या आजा आजीच्या तोंडात केलं नाही, ते कोपरातून खाली गळालं. त्या विरोधात ज्यांनी लढाई केली म्हणून आज अनिल भाऊ कांबळे हजारो हार तुमच्या गळ्यात. हरले पंडित, हरली कर्मकांड, हरले सत्यनारायण. विजयी झाला वारकरी संप्रदाय. कारण का? बुद्धांच्या वाटेवरून गेले. पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि. बरोबर आहे ना? पंचशिलातलं पहिलं शील. मी आता परत बोलतो ना, मला माझ्या मागे थोडे तुम्ही बोला सगळ्या. पानाती पाता वेरमणी शिक्षापदं समाधियामि. बोला, अरे बोला ना. माझं नेमकं असे जे म्हणत नाही त्याच्यावर माझं लक्ष जाते. हादाडीवाला गडी म्हणतच नाही. अरे शिवाजी महाराज म्हटले पंचशील. ह्यो ना ह्यो ना ह्यो 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 हे रेगुट्यावाला.
रेगाळ्या शर्टावाला म्हणत नाही बरं का. माझं लक्ष आहे कोण अहंकारी आहे, कोण कंजूस आहे, कोण द्वेषी आहे. मला इथं माझं नेमकं शहाण्यापेक्षा येड्यावर लक्ष जास्त जाते, कारण तेच सुधारलं पाहिजे ना. म्हणा बरं, पानाती पाता वेरमणी शिखा पदं समादियामी. आता मला कोणीतरी आठवण सांगा, हे कशाला वाजवते? बळीने मारलं वामनानं, वामनानं म्हणजे बामनानं बळीचं सगळं धन घरी नेलं. आजच्या दिवसाले पूजलं भाऊ, आपला पराजयाचा दिवस आहे हा, तरी लोक फटाके वाजवतात. बळी घातीला पाताळी, बळी घातीला पाताळी हा. बळीला पाताळात घातला म्हणजे वरती टांगला यज्ञ कुंडावर, आणि तिथून जळाल्या ज्वाळांनी बळी यज्ञात पडला. आमच्या भोळ्या बाबल्या लोकांना सांगतात की तो पाताळात गेला. खाली पाताळात माणसं आहे म्हणतात, तुझा बाप दाखवून जाऊन तिथे मग कळत. स्वर्गात, स्वर्गात आणि वैकुंठात जाण्यासाठी होम करा, हवन करा, 2-4 कोटी नारळ जाळा, 2-4 15-15 किलोचे 10-15 डब्बे तुपाचे ओम हा हा स्वाहा ओम हा जाळा. अरे ज्ञानोबा राय सांगता 15 वर्षाचं पोरग रे, ज्या ब्राह्मणांनी माझ्या ज्ञानराजाचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, ती माझी माऊली. 15 वर्षाचा पोरगा, केवढं मोठं धाडस आहे. वेद आम्हावरी रुसला. अरे आम्हाला त्याने शूद्रांना आणि स्त्रियांना, दलिताला आणि स्त्रियांना वेदांना जवळच घेतलं नाही, स्वातंत्र्यच दिलं नाही. ब्राह्मण सोडून इतरांनी जर संस्कृत वाचलं तर त्याची जीभ कापावी. ब्राह्मण सोडून एखाद्या बाईने संस्कृत ऐकलं तर तिच्या कानात तापलेलं शिस ओतावं. काय धर्म हो. लोक म्हणतात धर्म खत्रे मी आहे. धर्म खत्रेत घ्या, आम्ही खत्र्यात. अरे गरीब खत्र्यात आहे रे, गरीब खत्र्यात आहे. सोयाबीन गेला कापूस सडला, 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 सोयाबीन गेला कापूस सडला. शेतकरी उदास झाला रे. शेतकरी उदास झाला रे, शेतकरी उदास झाला रे, उदास झाला रे. नका फक्त पकवा जाणे ऑर्गन. हा अरे एवढा पाऊस पडला मराठवाड्यात. धाराशिव तुळजापूर, धाराशिव तुळजापूर, पाथर्डी, पाथर्डी बीड शहर, पाथर्डी बीड शहर. पाऊस पडला आणि कापूस सडला, पाऊस पडला आणि कापूस सडला. सोयाबीन वाऱ्यावर गेला रे,
शेतकरी उदास झाला, माझा शेतकरी उदास झाला. हो साहेब, एवढं पंचशब्द ऐका. मी नाही जास्त राजकारणात